प्यायला सुद्धा पाणी नसते, आलं तर 2 हांडे भरतात. आंघोळ 2 दिवस आम्ही आंघोळ करत नाही. एक महिना झाले ना, 8 दिवस झाले अजिबातच नाही. काय करणार, कोणी ऐकत नाही, पाणी येत नाही. सात आठ दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होता. गेले 4 दिवस आमच्याकडे थेंबरी पाणी आलं. आम्ही कंटिन्युअस फॉलोअपमध्ये होतो. तर MIDCचे अधिकारी वगैरे येऊन चेकिंग करून गेले. खाली असंच काम खाली चालू होतं. त्यावेळेस आम्ही बघितलं की काका टेरेसवर ॲक्च्युली त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ते एवढ्यावरती जाऊ शकत नाही. सहज आम्ही आवाज देऊन विचारलं, काका तुम्ही तिकडे कसे पोहोचले? तेव्हा आम्ही काय थांबलो. मग थांबा म्हणून सांगितलं आणि मग टेरेसवर जाऊन विचारलं, काय इकडे? तर अरे कंटाळलो, आता कुठून बघणार मी सगळं. आणि असं वाटतं की मी आता पुढे घ्यावं म्हणून मी आलो. ते दुर्घटना थोडक्यात टळली. आम्ही बघितलं आणि आवाज देऊन संपर्क करून मग काकांना घरी नेऊन शांततेने बसवलं. दादाला फोन केला, दादा असा असा विषय आहे, तू या म्हणून. फक्त आमची एवढीच मागणी, आता आम्ही लहानपणापासून यांचं पूर्ण वय इकडे गेलं. पाणी पहिलं सुरळीत होतं. पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी सुरळीतपणे यावं एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. MIDCकडे पण मागणी की पाणी आम्हाला जसं आधी सुरळीत होतं तसं आता पुन्हा करू नये.